एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकरांची टाळाटाळ सुरू आहे। नाशिकमध्ये चौकशीला यायला चाकणकरांनी नकार दिलाय। महिला असल्यामुळे आणि प्रवासात वेळ जात असल्यामुळे नाशिकला येण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे। खरात प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकर टाळाटाळ करत असल्याचं समजतंय। नाशिकमध्ये चौकशीला येण्यास त्यांनी नकार दिल्याची देखील माहिती आहे। महिला असल्यामुळे आणि प्रवासात वेळ जातो त्यामुळे नाशिकला यायला असमर्थता दर्शवली आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आत्ताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये। कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत, तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही। तर हे कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आता ह्याच्यात कायद्याने काय करता येईल तर एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। बाप रे बाप, म्हणजे आम्ही काही लोक वेडे आहोत? नाही, तिथं तुम्ही जात होतात आणि इथं जायला तुम्हाला नाशिकला तर त्या 15-15 दिवस पडून असायच्या आणि त्यांना नाशिकला जायची काय भीती? नाशिकची लोक आता मारतील तिला म्हणून घाबरतीये। होईल, नाशिकमध्ये लोकांमध्ये राग आहे, फक्त त्या दबावामुळे ते गप्पा बसले होते, पण निश्चित नाशिकची लोक तिला पाळं लावल्याशिवाय राहणार नाही।